नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी अजय सर तुम्हा सर्वांचं परत एकदा डिप्लोमावाला युट्यूब चॅनल आणि डिप्लोमावाला ऑफिशियल ऍप वरती स्वागत करतो. आणि लेकरांनो, आज आपण सुरू करणार आहोत युनिट नंबर फर्स्ट इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्कचा. ठीक आहे. आणि हा जो पूर्णच्या पूर्ण कोर्स आहे तो आपल्या डिप्लोमावाला ह्या ऍप वरती फक्त आणि फक्त लेकरांनो रेकॉर्डेड स्वरूपामध्ये यस 999 रुपयाला आपण काय करतोय, सेल करतोय. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्याला हा कोर्स परचेस करायचा असेल त्यांनी आपल्या ऍप मधून डायरेक्टली ऍक्सेस घेऊ शकतात किंवा आम्हाला कॉल करून सुद्धा त्या कोर्सचं ऍक्सेस मिळवू शकतात. ठीक आहे. चलो लेकरांनो, सुरुवात करूयात आजच्या फर्स्ट पॉइंटला. बघा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांच म्हटलं की 3 एलिमेंट येणार म्हणजे येणारच. म्हणजे तुम्ही पूर्णच्या पूर्ण, ठीक आहे, शून्यातून सुरुवात केलेली कंपनी. ठीक आहे. तर सांगायचं इंटेन्शन की जसं तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांच बद्दल डिस्कस करत आहात तसं प्रत्येक पॉइंट म्हणजे इनिशियल पॉइंट पासून ते फायनल पॉइंट पर्यंत तुम्हाला ह्या 3 एलिमेंटची गरज लागणारच आहे किंवा हे 3 एलिमेंट तुमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांच मध्ये कुठेही असणार म्हणजे असणारच. ठीक आहे. मग कुठले कुठले आहेत तर लेकरांनो, फर्स्ट आपण डिस्कस करतोय सर्किट एलिमेंट. ठीक आहे. आणि हे जे सर्किट एलिमेंट आहेत त्याला आपण म्हणतो लेकरांनो पॅसिव्ह एलिमेंट. ठीक आहे. काय म्हणतो ह्याला बाळांनो आपण? पॅसिव्ह एलिमेंट. मग पॅसिव्ह एलिमेंट कुठले कुठले आहेत तर 3 आहेत. एक आहे रजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर. क्लिअर. चला पहा लेकरांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांच मध्ये सगळ्यात महत्वाचे 3 एलिमेंट आहेत. रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर. आणि हे तिन्ही एलिमेंट कुठले आहेत तर पॅसिव्ह एलिमेंट आहेत. दॅट्स इट. ओके सर, काय अडचण नाही. चला तर लेकरांनो, जो सुरुवात करूयात फर्स्ट एलिमेंट पासून. बघा रे, फर्स्ट एलिमेंट सुरुवात करत असताना सगळ्यात पहिले हा आहे कसा. ठीक आहे. आहे म्हणजे ह्याचा सिम्बॉल कसा आहे तर आपण डिस्कस करू या रजिस्टरच्या सिम्बॉल पासून. तर हा आहे लेकरांनो रजिस्टरचा सिम्बॉल. ठीक आहे. हे झालं फर्स्ट थिंग. दुसरं थिंग आहे लेकरांनो, ह्याचं युनिट काय. तर रजिस्टरचं युनिट आहे ओहम. आणि ह्याला आपण सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन मध्ये अशा प्रकारे लिहितो. ठीक आहे. पहिली गोष्ट कळाली, सिम्बॉल कळालं आणि रजिस्टरचं युनिट सुद्धा कळालं. त्याच्यानंतर लेकरांनो की रजिस्टरचं फंक्शन काय. काय फंक्शन आहे रजिस्टरचं. द फंक्शन ऑफ रजिस्टर इज टू अपोज द फ्लो ऑफ करंट. द फंक्शन ऑफ रजिस्टर द इज टू डायरेक्टली होती इथे अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. म्हणजे करंटला काय करले लेकरांनो, अपोज करणे. आता करंट कुठून फ्लो होतो, कंडक्टर मधून फ्लो होतो, म्हणजे मेटल मधून करंट फ्लो होतो. आणि त्या करंटला अपोज करण्याचं काम कोण करतं तर त्या कंडक्टर मधली जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण रजिस्टर म्हणतोय. जसं की आता बघा लेकरांनो, प्रत्येक वेगवेगळ्या मटेरियलचं रेजिस्टन्स सारखं असेल का रे? नाही. जसं अॅल्युमिनियमचं रेजिस्टन्स वेगळं असेल, कॉपरचं रेजिस्टन्स वेगळं असेल, स्टीलचं रेजिस्टन्स वेगळं असेल. मटेरियल चेंज झालं की त्याचं रेजिस्टन्स सुद्धा काय होतं लेकरांनो, चेंज होतं. म्हणजे असं नाही की मेटल आहे आणि सगळ्या मेटलचं रेजिस्टर सारखं राहील. सगळे जे इन्सुलेटर आहेत, ठीक आहे, जसं की प्लास्टिक, रबर, वूड, ग्लास, ह्या सगळ्यांचं रेजिस्टर सारखं असेल का? नाही. तर मटेरियल चेंज झालं की त्याची रेजिस्टन्स सुद्धा चेंज होते. ज्याप्रमाणे माणूस बदलला की माणसाचा विचार बदलतो. बरोबर आहे. ठीक आहे. माणसाचं राहणीमान बदलतं, माणसाची भाषा बदलते. त्याच पद्धतीने बाळांनो, इथे मटेरियल चेंज झालं की त्याचं रेजिस्टन्स सुद्धा काय होतं रे, चेंज होतं. मग स्वाभाविक आहे की कुणाचं रेजिस्टन्स कमी असेल, कुणाचं रेजिस्टन्स जास्त असेल. परंतु प्रत्येक मटेरियल मध्ये करंटला अपोज करायची एक ॲबिलिटी, एक प्रॉपर्टी त्यामध्ये प्रेझेंट आहेच. ठीक आहे. जसं की मी सोपं एक्झाम्पल घेतोय. जर लेकरांनो मी म्हटलं की कॉपर, तर कॉपर जो आहे तो करंटला कमी अपोज करतो. कॉपर हा करंटला कमी अपोज करतो. त्याच्याऐवजी जर मी अॅल्युमिनियम म्हटलं तर तो करंटला थोडं जास्त प्रमाणात अपोज कळतंय. म्हणजे मटेरियल चेंज झालं तर अपोजिशनचं नेचर सुद्धा काय होतं बाळांनो, चेंज होतं. कुठं कमी अपोज तर कुठे जास्त अपोज. आणि ह्याच्याबद्दल पण येणाऱ्या सिलेबस मध्ये खूप चांगल्या प्रकारे शिकणार आहोत. काळजी करू नका. ठीक आहे लेकरांनो. चला तर सुरुवात करू. पहिली गोष्ट कळते
की अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. आणि इथं लिहितोय मी एक छोटासा नोट पॉइंट या ठिकाणी ऍड करतोय. तो नोट पॉइंट काय पहा लेकरांनो, द व्हॅल्यू ऑफ resistance depend upon material. ठीक आहे लेकरांनो, क्लिअर. द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स डिपेंड अपॉन मटेरियल. मटेरियल चेंज झालं तर त्याचं रेजिस्टन्स सुद्धा चेंज होणारच. ठीक आहे. चलो आता पुढे पहा. मग इथपर्यंत डिस्कशन झालं आपलं की फंक्शन अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. दॅट्स इट. आता लेकरांनो ह्या तिन्ही पॉईंट नंतर सगळ्यात महत्वाचं काय की रजिस्टर कुणाला म्हणायचं आणि रेजिस्टन्स कुणाला म्हणायचं. ठीक आहे. तर इथं जर लिहिलंय मी रजिस्टर. रजिस्टर हा एक एलिमेंट आहे. कुठला एलिमेंट आहे तर रजिस्टर हा पॅसिव्ह एलिमेंट आहे. रजिस्टर कुठला एलिमेंट आहे पॅसिव्ह एलिमेंट आहे. दॅट्स इट. यस सर. ठीक आहे. मग रेजिस्टन्स काय, तुम्ही बऱ्याच वेळेस पुस्तकामध्ये शब्द बघता रजिस्टर रेजिस्टन्स आणि कन्फ्युज होता आणि दोघाला एकच कन्सिडर करता, पण चुकीचं आहे. ठीक आहे. आज मी तो आपण बघू की मोस्टली ह्या दोघांमधला डिफरन्स काय आहे तो. तर लेकरांनो, द व्हॅल्यू ऑफ रजिस्टर, द व्हॅल्यू ऑफ resistor is known as resistance. ठीक आहे. क्लिअर लेकरांनो. काय रे, द व्हॅल्यू ऑफ रजिस्टर इज नोन ॲज रेजिस्टन्स. जसं की फॉर एक्झाम्पल जर मी आर इज इक्वल टू जर 100 ओहम लिहिलं, ठीक आहे, तर या ठिकाणी काय झालं, रेजिस्टरची व्हॅल्यू किती आहे बघा ना. द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर इज नोन एज रेजिस्टन्स, म्हणजे त्याची रेजिस्टन्स पॉवर किती आहे, रेजिस्टन्सची ॲबिलिटी किती आहे, 100 ओहम. दॅट्स इट. क्लिअर. द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर इज नोन एज रेजिस्टन्स, म्हणजे त्या रेजिस्टरची व्हॅल्यू किती झाली, 100 ओहम झाली. आय थिंक इथपर्यंत कळलं असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर लेकरांनो हे पहा रे, जर ऍज पर द ओहम्स लॉ, ठीक आहे, काय रे, ऍज पर ओहम्स लॉ. ठीक आहे. ओहम्स लॉ प्रमाणे आपल्याला माहिती आहे लेकरांनो, ओहम्स लॉ प्रमाणे व्ही इज इक्वल टू काय येतं रे, आय इंटू आर, आणि आर इज इक्वल टू काय लिहिता येतं आपल्याला, व्ही अपॉन आय लिहिता येतं. करेक्ट आहे, काय अडचण नथिंग सर. क्लिअर. आता इथे एक एक गोष्ट बघू शकता. इथं काय आहे लेकरांनो, की जर आपण एक व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवलं, तर जर आपण म्हटलं इथं देअर फोर व्होल्टेज इज इक्वल टू कॉन्स्टंट, व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवलं तर रजिस्टर हा काय बाळांनो, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू करंट आहे. ठीक आहे. रजिस्टर हा काय लेकरांनो, तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू करंट. ठीक आहे. काय अडचण इथपर्यंत. आता इथे मी असं लिहितोय, ऍज रेजिस्टन्स इन्क्रीजेस. ठीक आहे. रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर वाढली तर करंट काय होतं रे, डिक्रीज होतं. आता ह्याला आपण असं लिहिलं तुम्ही, ठीक आहे, की याला तुम्ही असंही लिहू शकता लेकरांनो, कशा प्रकारे, करंट विच इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स, असं लिहिलं तरी कुठे काही चुकणार नाही. दॅट्स इट. ठीक आहे. सो ऍज रेजिस्टन्स इन्क्रीजेस, रेजिस्टन्स जर वाढलं तर करंटची व्हॅल्यू काय होते, इन्व्हर्स रिलेशन मध्ये डिक्रीज होते. ऍज रेजिस्टन्स इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. दॅट्स इट. क्लिअर. आणि त्याचबरोबर लेकरांनो, ऍज रेजिस्टन्स डिक्रीजेस देन करंट इन्क्रीजेस. क्लिअर आहे. ऍज रेजिस्टन्स डिक्रीजेस देन करंट इन्क्रीजेस. क्लिअर आहे. एवढी गोष्ट कळाली, एक छोटस रिलेशन कळाले. बट ह्या दोन्ही कंडिशन मध्ये काय कॉन्स्टंट आहे, तर व्होल्टेज कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, व्होल्टेज काय कॉन्स्टंट पॅरामीटर आहे आणि करंट या ठिकाणी. ठीक आहे. जर तुम्हाला हे जर विश्वास नसेल तर हा कॉन्सेप्ट मी तुम्हाला या ठिकाणी डेमो रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे. हा काय करू शकतो, मला मी डेमो देऊन रिप्रेझेंट करू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल छोटस या ठिकाणी एक्झाम्पल डिस्कस करू. तर पहा लेकरांनो, की या ठिकाणी व्होल्टेज आपण कन्सिडर रजिस्टर इथे घेतोय. ठीक आहे. रेजिस्टन्स आहे 100 ओहम
आणि व्होल्टेज आहे बाळांनो 10 व्होल्ट. ठीक आहे, चालेल पर्यंत काय अडचण? किती आहे? रेजिस्टन्स 10 आहे आणि व्होल्टेज किती आहे रे? सॉरी, रेजिस्टन्स किती आहे? रेजिस्टन्स किती आहे बाळांनो? 100 आणि व्होल्टेज किती आहे? 10. ठीक आहे, इथून करंट काढू. करंट इज इक्वल टू काय येतं रे? करंट इज इक्वल टू व्ही. ठीक आहे, ह्याला थोडंसं आणखी जरा मॅच करू. थोडं ह्याला घेऊ 100 व्होल्ट आणि याला इथे ठेवू बाळांनो 10 व्होल्ट. 10 ओहम सॉरी. झालं. सो करंट इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. ठीक आहे, सो करंट व्होल्टेज किती आहे लेकरांनो? 100 व्होल्ट आहे, तर या ठिकाणी मी लिहितोय 100 व्होल्ट. रेजिस्टन्स किती आहे रे? 10, तर या ठिकाणी लिहितोय 10. मग मला सांगा 100/10 म्हणजे करंट किती आहे लेकरांनो? सो करंट या ठिकाणी 10 अँपियर. आलं करंट 10 अँपियर. ठीक आहे, आता मी काय करतोय, सेम क्वेश्चन मध्ये व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवतोय, पण रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय करतोय? वाढवतोय. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही. ठीक आहे, चला चेक करू शकता. रेजिस्टन्स वाढवले, इथं 10 ओहम आहे, इथं रेजिस्टन्स काय केलं मी? 20 ओहम घेतले. तर आता चेक करू कशा प्रकारे. सो करंट इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. सो करंट इज इक्वल टू व्होल्टेज किती आहे रे बाळांनो? 100. रेजिस्टन्स किती आहे? 20. सो 100/20 म्हणजे हे आलं बाळांनो 5 अँपियर करंट. ठीक आहे, मग तुम्ही इथं चेक करा. बघा, रेजिस्टन्स कमी होतं तर करंट जास्त आहे, रेजिस्टन्स वाढलं तर करंट काय झालं? कमी. आणि ह्या दोन्ही कंडिशन मध्ये कुठला पॅरामीटर कॉन्स्टंट आहे? व्होल्टेज कॉन्स्टंट आहे. आहे का नाही रे? चेक करा बरं प्लीज. बघा, इथे पण 100 व्होल्ट आहे. ठीक आहे, इथं पण काय लेकरांनो? हा 100 व्होल्ट आहे आणि इथे सुद्धा किती आहे? 100 व्होल्टच आहे. म्हणजे व्होल्टेज कसं आहे? कॉन्स्टंट. दॅट्स इट. क्लिअर? एवढं इथं छोटा कॉन्सेप्ट तुम्हाला ह्या ठिकाणी कळत असेल. सब्जेक्टच असं आहे बाळांनो, इलेक्ट्रिकल अँड सर्किट नेटवर्क. येणाऱ्या कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये किंवा इन शॉर्ट तुम्ही हा पूर्णच्या पूर्ण डिप्लोमा जेव्हा कंप्लीट करणार आहात, तेव्हा करत असताना प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बेसिक कॉन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला कळणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे, तरच तुमचं लेकरांना या ठिकाणी बेस स्ट्रॉंग होईल. अदरवाईज तुम्हाला इन फ्युचर बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात. ठीक आहे, इथपर्यंत वाटतंय. चला पुढे पाहू. आता सगळ्यात महत्वाचं काय, इथं जो पॉइंट मी लिहिणार आहे तो म्हणजे की रजिस्टर एनर्जी स्टोअर करू शकत नाही. रजिस्टर काय करू शकत नाही लेकरांनो? एनर्जी स्टोअर करू शकत नाही. रजिस्टर एनर्जी डिसिपिएट करतो इन टर्म्स ऑफ इट. म्हणून तर आपल्याकडे हीटर आहे, गीझर आहे. ठीक आहे, आणि जो 100 वॅटचा बल्ब होता ना, आपण जो जुन्या काळामध्ये काही वर्षापूर्वी वापरायचो, इनकॅन्डसंट बल्ब, तो सुद्धा काय करतो रे बल्ब? तर एक रेजिस्टिव्ह लोडचं बेस्ट एक्झाम्पल आहे, जो की लाईट ऍज वेल एज हीट एनर्जी काय करतो लेकरांनो? प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, तर या ठिकाणी लिहितोय रजिस्टर cannot store energy. Register cannot store energy, comma, it dissipate it dissipate in the form of heat. ठीक है. Yes, register cannot store energy, it dissipate in the form of heat. आणि त्यासाठी जो फॉर्म्युला आहे लेकरांनो, तो तुम्ही ऑलरेडी बघितला असेल. H इज इक्वल टू I स्क्वेअर R इंटू टी. दॅट्स इट. क्लिअर आहे. तर जो फर्स्ट एलिमेंट आपण डिस्कस करत होतो रजिस्टर, मला असं वाटतंय की ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला सगळ्या व्यवस्थित कळाल्या असतील. ठीक आहे, चला तर लेकरांनो आता डिस्कस करूया दुसऱ्या एलिमेंट बद्दल. आणि तो दुसरा एलिमेंट आहे इंडक्टर. ठीक आहे, दुसरा एलिमेंट का इंडक्टर. मग ऍज युजल सगळ्यात पहिले आपण डिस्कस करणार आहोत की इंडक्टरचं सिम्बॉल कसं आहे. तर हे झालं लेकरांनो इंडक्टरचं सिम्बॉल. ओके, दॅट्स इट. त्याच्यानंतर लेकरांनो ह्या इंडक्टरचं युनिट काय आहे? तर इंडक्टरचं युनिट आहे लेकरांनो फॅरॅड. ठीक आहे, इंडक्टरचं युनिट काय रे? फॅरॅड. आणि ह्याला आपण लिहित असताना बघतो मिली फॅरॅड, मायक्रोफॅरड, नॅनोफॅरड अशा प्रकारे व्हॅल्यू असेल. कधीही ह्याची व्हॅल्यू किलो फॅरड मध्ये, जसं की या ठिकाणी मी आता लिहितोय
ह्याची व्हॅल्यू जर किलो फॅरेड मध्ये, मेगा फॅरेड मध्ये किंवा गीगा फॅरेड मध्ये काय असते बाळांनो, नसते. कधी लक्षात ठेवा. ओके. कधीही इंडक्टरची व्हॅल्यू कशी असेल, हेनरी, मिली हेनरी, मायक्रो हेनरी, नॅनो हेनरी, पिको हेनरी अँड सो ऑन. बट कधी किलो, मेगा, गिगा ह्या स्वरूपात नसेल. दॅट्स इट. दुसरी गोष्ट पण सुद्धा कळाली तुम्हाला छान. लेकिन डिनोटेड बाय हा एच, सॉरी, इंडक्टर डिनोटेड बाय एल. ठीक आहे. इंडक्टर काय रे, डिनोटेड बाय लेटर एल. मग दोन गोष्टी कळली. तिसरी जी गोष्ट आपण डिस्कस करणार आहोत ते आहे लेकरांनो ह्याचं फंक्शन बद्दल, इंडक्टरच्या कशाबद्दल, सॉरी, प्रॉपर्टी बद्दल. ठीक आहे. काय डिस्कस करणार आहोत, इंडक्टरच्या प्रॉपर्टी बद्दल. आता एक गोष्ट सगळ्यात इंटरेस्टिंग ती म्हणजे काय, की लेकरांनो प्रत्येक व्यक्तीकडं, मग तो जेंट्स असू द्या किंवा लेडीज असू द्या, ठीक आहे, मग ह्यामध्ये अपोजिशनची प्रॉपर्टी असणारच. येस और नो? येस सर, अपोजिशन असणारच. मग सांगायचं इंटेन्शन काय, की कुणी कशा पद्धतीने अपोज करतो तो अप्रोच कसा वेगवेगळा असतो. दॅट्स इट. मग इथे तो शिकायचा आहे. प्रॉपर्टी इंडक्टरची काय, द द the property of inductor is to oppose sudden change in current. इंडक्टरची प्रॉपर्टी काय, अपोज द सडन चेंज इन करंट. सपोज फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, कुणाचं लग्न झालं असेल, तसं माझं लग्न झालेलं आहे आणि मी जर माझ्या बायकोला म्हटलं की आपल्याला 5 वाजता पिक्चर बघायला जायचंय, सायंकाळी किती वाजता पिक्चर बघायला जायचंय, 5 वाजता, आणि चुकून मला जर काही क्लास घ्यायचं असेल किंवा काही जर काम असेल आणि मी त्यावेळेस जर जाऊ शकलो नाही आणि फोन लावून सांगितलं की माझं येणं होणार नाही, हा काय झाला बाळांनो, सडन चेंज. तर ही इंडक्टरची प्रॉपर्टी अशीच आहे, ठीक आहे, की लेकरांनो इट अपोज द करंट. कसं अपोज करतो, सडन चेंज इन करंटला अपोज करतो. म्हणजे 0 to सडनली 100 एम्पियर, 0 to सडनली 1000 एम्पियर, 0 to 500 एम्पियर, हे जे सडनली करंट चेंज होतो ह्याला इंडक्टर अपोज करत असतो. दॅट्स इट. ठीक आहे. मग याचं तुम्हाला रिप्रेझेंटेशन सुद्धा कळतं लेकरांनो, तर बघू शकता. सो व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर इज इक्वल टू एल डी आय बाय डी टी. बघा, रेट ऑफ चेंज ऑफ करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आपण डेरिव्हेटिव्ह शिकलो का नाही, डेरिव्हेटिव्ह मध्ये काय लिहितो आपण, डी बाय डी एक्स लिहितो, बरोबर आहे. आणि इथं कुठलं तरी फंक्शन रिप्रेझेंट करत असतो. म्हणजे ह्या फंक्शनचं चेंज आपण कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये बघत असतो, एक्स व्हेरिएबलच्या रिस्पेक्ट मध्ये बघत असतो. ही गोष्ट सुद्धा तुम्हा प्रत्येकाला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. ठीक आहे. तसंच या ठिकाणी जो करंट चेंज होतोय तो विथ रिस्पेक्ट टू टाइम होतोय. जर मी असं म्हटलं लेकरांनो, दॅट इज की 0 सेकंदामध्ये करंट काय झाला, इन्क्रीज झाला. 0 सेकंदामध्ये काय झाला, करंट इन्क्रीज झाला. तर एनी व्हॅल्यू अपॉन 0 काय येतं बाळांनो, इन्फानाइट. ठीक आहे. तर जस्ट तुम्हाला ह्या लेवलचं सुद्धा आणखी शिकायची गरज नाहीये. बेसिक तुम्हाला माहिती असावं की प्रॉपर्टी काय, अपोज द सडन चेंज इन करंट. ठीक आहे. क्लिअर झालं, एवढं लक्षात राहावं. आता पुढची गोष्ट लेकरांनो, तर इंडक्टर जो आहे तो एनर्जी स्टोअर करू शकतो. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला फॉर्म्युला तो डिस्कस करतोय. एल इज इक्वल टू यस एन फाय अपॉन आय. एल इज इक्वल टू एन फाय बाय आय. एन फाय बाय आय काय, तर लेकरांनो हा जो इंडक्टर आहे, ठीक आहे, हा इंडक्टर जो आहे, ह्या इंडक्टरला जर आपण सप्लाय कर दिला, इथे इथे काय दिलं रे, सप्लाय दिलाय. ठीक आहे. सप्लाय दिलाय म्हणजे करंट फ्लो होणार. करंट फ्लो झाल्यावरती, सप्लाय दिलाय म्हणजे करंट फ्लो होणार आणि करंट फ्लो झाल्यामुळे त्या इंडक्टरच्या सराउंडिंग सरफेस मध्ये काय होईल, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल किंवा फ्लक्स प्रोड्यूस होतील. त्याच रिप्रेझेंटेशन या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. तर इथं काय झालं मित्रांनो, हे अशा प्रकारे फ्लक्स तयार झालेले आहे. ठीक आहे. काय अडचण, म्हणजे हा झाला इकडे आणि हा झाला इकडे. ठीक आहे. हे झालं फ्लक्स. काय अडचण इथपर्यंत. मग हे जे फ्लक्स आहेत, त्याला डिनोट कशाने करतो आपण, फायनी. आणि ह्याचं जे युनिट आहे बाळांनो ते काय रे, वेबर. ठीक आहे. त्याला आपण डब्ल्यू बी असं लिहितो. क्लिअर. मला असं वाटतंय की फंडामेंटल म्हणजे एफ डब्ल्यू मध्ये
ह्याबद्दल तुम्ही चांगलं शिकलेले असालच किंवा ह्याबद्दल तुम्हाला थोडं तरी अवेअरनेस आहे, थोडं तरी माहिती सफिशियंट आहे. ठीक आहे. चल. आता लेकरांनो एक एक गोष्ट ना सुरुवात असल्यामुळे थोडस मी त्या गोष्टीला अगदी डेडिकेटली शिकवण्याचा प्रयत्न करतो. पण ट्रस्ट मी, तुमचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये प्रत्येक विषय खरंच एवढा इंटरेस्टिंग आहे की शिकत असताना मजा येणारच. ठीक आहे, इंटरेस्ट येणारच. मग आता काय काय शिकलोय आपण की सिम्बॉल कळाला जस्ट कसं आहे, युनिट फॅरॅड आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला कळतंय की मिली फॅरॅड, मिली म्हणजे 10⁻³ मायक्रो म्हणजे 10⁻⁻6 नॅनो म्हणजे 10⁻⁻9 आणि किलो, इथं किलो म्हणजे 10⁻³ अशी कधी व्हॅल्यू नसेल. मेगाचा अर्थ 10⁻6 ही सुद्धा इंडक्टरची व्हॅल्यू नसेल. ठीक आहे, लक्षात राहू द्या. आणि गिगा म्हणजे 10⁻⁹ दॅट्स इट. ठीक आहे, मग प्रॉपर्टी काय रे, इथं प्रॉपर्टी होती किंवा फंक्शन होतं अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे, फंक्शन काय होतं, अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. इथं फंक्शन काय, अपोज द सडन चेंज इन करंट. ठीक आहे, म्हणजे इथं सुद्धा अपोजिशन आहे, पण कुणाला अपोजिशन आहे, सडन चेंज इन करंटला अपोजिशन आहे. मग इथं फॉर्म्युला बघितला, एल इज इक्वल टू एन फाय अपॉन आय. एन म्हणजे काय लेकरांनो, एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, एन इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स. किती टर्न्स आहेत तर 1 2 3 4 5. ठीक आहे, हे झालं नंबर ऑफ टर्न्स. आणि करंट ऍज अ इनपुट दिल्यावर आउटपुट मध्ये काय मिळालं मुलांनो, फ्लक्स मिळतात. तर फॉर्म्युला आहे एल इज इक्वल टू एन फाय अपॉन आय. आणि मला डेफिनेटली माहिती आहे की फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही ह्याच्याबद्दल खूप चांगल्या प्रकारे शिकलेले आहात. यस, करेक्ट आहे. एफडब्ल्यू मध्ये शिकलात की नाही, शिकलोय सर. सर आम्हाला काल शिकवलेलं आठवत नाही आणि तुम्ही 4 महिन्याखालचं 3 महिन्याखालचं विचारताय, थोडस आहे, जरा टेन्शन घेण्यासारखं आहे. पण डोंट वरी, प्रत्येक गोष्ट आपण व्यवस्थित शिकणार आहोत. तो इथपर्यंत सफिशियंट आहे. क्लिअर. ओके. म्हणजे आता आता राहिला जो शेवटचा. आता इंडक्टर एनर्जी स्टोअर करतो. काय करतो बाळांनो, इंडक्टर इंडक्टर स्टोअर एनर्जी in terms of in terms of magnetic flux. Magnetic. ठीक आहे, इंडक्टर स्टोअर एनर्जी इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. आणि इथं जो तुम्हाला मी लिहिलं ना, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर इज इक्वल टू या ठिकाणी एल डी आय बाय डी टी. लक्षात राहू द्या, रेट ऑफ चेंज ऑफ करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो डी आय बाय डी टी म्हणजेच काय रे लेकरांनो, रेट ऑफ change of current with respect to time. Rate of change of current with respect to time. That's it. Clear आहे. ओके, कळालं आपल्याला की इंडक्टर स्टोअर एनर्जी इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. आणि या ठिकाणी लिहितोय बाळांनो वेबर. क्लिअर आहे. किंवा मॅग्नेटिक फील्ड सुद्धा शब्द वापरला तरी काळजी करायची गरज नाही. दॅट्स इट. एवढं आपल्याला इंडक्टर बद्दल कळालं. सिम्बॉल महत्वाचं आहे, त्याचं युनिट महत्वाचं आहे. ठीक आहे, आणि त्याची जी फंक्शन आहे की अपोज सडन चेंज इन करंट, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. चला लेकरांनो, नेक्स्ट सुरुवात करू. सर्किट जो एलिमेंट आहे तिसरा, कॅपॅसिटर. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल कॅपॅसिटर बद्दल काय डिस्कस करणार, त्याचं सिम्बॉल. तर हे झालं बाळांनो कॅपॅसिटरचा सिम्बॉल. अशा प्रकारे दोन पॅरलल प्लेट. ठीक आहे, ह्याला काय म्हणायचं, टू पॅरलल प्लेट. हे जे सिम्बॉल आहे कॅपॅसिटरचं, त्या सिम्बॉलचं रिप्रेझेंटेशनच आहे टू पॅरलल प्लेट. ठीक आहे, टू पॅरलल प्लेट. दॅट्स इट. नेक्स्ट लेकरांनो, युनिट. येस, तर कॅपॅसिटरचं युनिट काय लेकरांनो, सॉरी इंडक्टरचं युनिट या ठिकाणी मी चुकून लिहिलंय, हेनरी. गडबडी झालं बाळांनो, सॉरी. तर या ठिकाणी इंडक्टरचं युनिट काय रे, हेनरी. ठीक आहे, सॉरी फॉर दॅट. तर इंडक्टरचं युनिट काय लेकरांनो, हेनरी. आणि कॅपॅसिटरचं युनिट काय रे, फॅरेड. ठीक आहे, सॉरी गडबडीत थोडस
चलो, तर इथे कॅपॅसिटरची युनिट आहे लेकरांनो फॅरॅड. ठीक आहे. मग जसं या ठिकाणी म्हटलं होतं की मिली हेनरी, मायक्रो हेनरी, नॅनो हेनरी, किलो हेनरी, मेगा हेनरी, गिगा हेनरी हे युनिट नसतात. तसंच सेम इथं सुद्धा एक्सप्लेनेशन करतोय. ठीक आहे. तर इथे बाळांनो बघा युनिट असेल मिली फॅरड, मायक्रो फॅरड, येस नॅनो फॅरड, पिको फॅरड. बट युनिट कधीही असे नसतील कॅपॅसिटरचे किलो फॅरड, मेगा फॅरड, गीगा फॅरड. ठीक आहे, असे युनिट कधीही नसतील. दॅट्स इट. क्लिअर. मुद्दामून त्याला काय करतो मी क्रॉस करत आहे. सफिशियंट आहे. मग आता नेक्स्ट आले वेळ फंक्शनची. काय फंक्शन आहे तर या ठिकाणी जो फंक्शन आहे इंडक्टरचं तो आहे अपोज सडन चेंज इन व्होल्टेज. सडन चेंज इन. ठीक आहे. इंडक्टर काय करतो सडन चेंज इन व्होल्टेजला अपोज करतो. मग सडन चेंज इन व्होल्टेजला अपोज करतो म्हणजे रिप्रेझेंटेशन कसं येणार सो आय इज इक्वल टू सी आणि या ठिकाणी डीव्ही बाय डीटी. ठीक आहे. आणि डीव्ही बाय डीटी म्हणजेच काय लेकरांनो डीव्ही बाय डीटी म्हणजेच काय रे रेट ऑफ चेंज ऑफ व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे. इथं सुद्धा लेकरांनो की 0 सेकंदामध्ये व्होल्टेज सडनली वाढू शकतं का जसं की आपल्याला माहिती आहे वीज जेव्हा पडते जसं की एखाद्या ट्रान्समिशन लाईनवर पडत असेल तेव्हा ती सडनली ड्रॉप होते ना त्याला आपण लाइटनिंग स्ट्राईक म्हणतो. ठीक आहे. मग अशा कंडिशन मध्ये काय होतं जे सडनली व्होल्टेज इन्क्रीज होतं बाळांनो अशाला अपोज करण्यासाठी आपण कुठला डिव्हाइस यूज करतो किंवा कुठला एलिमेंट यूज करतो तर कॅपॅसिटर यूज करतो. मग कॅपॅसिटर काय करतं अपोज द सडन चेंज इन व्होल्टेज. क्लिअर आहे इथपर्यंत. कॅपॅसिटरचं फंक्शन काय अपोज द सडन चेंज इन व्होल्टेज आणि याचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला या फॉर्म्युल्यात कळत असेल. दुसरा एक फॉर्म्युला आहे लेकरांनो की हा जो कॅपॅसिटर जो आहे हे झालं पॅरलल प्लेट ह्याच्या अक्रॉस जर आपण व्होल्टेज दिलं ह्याच्या अक्रॉस जर सप्लाय कनेक्ट केला तर इथे काय होतं या कॅपॅसिटरच्या प्लेटच्या अक्रॉस लेकरांनो हा पॉझिटिव्ह पोलॅरिटी निगेटिव्ह पोलॅरिटी म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज अक्युमुलेट होतील आणि इथं काय रे हे प्लस क्यू चार्ज आणि इथं मायनस क्यू चार्ज. क्लिअर. प्लस क्यू चार्ज आणि इकडं मायनस क्यू चार्ज. दॅट्स इट. आणि इथं जे काही मीडियम असेल डायलेक्ट्रिक मीडियम असेल इथं जे काही मीडियम असेल इथं जे काही डाय इलेक्ट्रिक मीडियम असेल त्याच्यामध्ये काय होतं लेकरांनो येस चार्ज स्टोर होतात. चार्ज स्टोर. ठीक आहे इन टर्म्स ऑफ एनर्जी. ठीक आहे. काय अडचण मग इथे प्रॉपर्टी काय तर कॅपॅसिटरची प्रॉपर्टी आहे इज टू स्टोर एनर्जी इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. स्टोर एनर्जी इन टर्म्स ऑफ चार्ज. ठीक आहे. स्टोर एनर्जी इन टर्म्स ऑफ चार्ज. क्लिअर. आणि चार्जचं युनिट काय लेकरांनो कुलम. चार्जचं युनिट काय रे कुलम. क्लिअर आहे. इथपर्यंत अडचण नथिंग. ठीक आहे. आता बघा आपण तीन एलिमेंट जे डिस्कस केलेत रजिस्टर इंडक्टर कॅपॅसिटर तिघांचे फंक्शन बघितलेत. तर इथे जस्ट एक छोटस आहे की एनर्जी जी स्टोर होते त्या स्टोअरचा फॉर्म्युला काय एनर्जी इज इक्वल टू हाफ सी इंटू व्ही स्क्वेअर. एनर्जीचा फॉर्म्युला काय हाफ सी इंटू व्ही स्क्वेअर. सी म्हणजे कॅपॅसिटन्स आणि व्ही म्हणजे व्होल्टेज. ठीक आहे. क्लिअर. आणि या ठिकाणी येस एनर्जी स्टोअर बाय इंडक्टरचा फॉर्म्युला आहे ई इज इक्वल टू हाफ एल इंटू आय स्क्वेअर. क्लिअर. ओके. आणि जी गोष्ट आपण इथे एक्सप्लेन केली होती लेकरांनो की काय रे द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इज नोन ऍज सॉरी कुठे लिहिली आहे हा द व्हॅल्यू ऑफ रजिस्टर इज नोन ऍज रेजिस्टन्स. तसंच या ठिकाणी सुद्धा आपण तो सेंटेन्स ऍड करणार आहोत तो पॉइंट ऍड करणार आहोत द व्हॅल्यू ऑफ इंडक्टर इज known as inductance.
ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ इंडक्टर इज नोन ॲज इंडक्टन्स. आणि जर आपण असं लिहिलं एल इज इक्वल टू 3 मायक्रो फॅरेड, परत ते मायक्रो फॅरेडच यायले, ठीक आहे, सॉरी. तर एल इज इक्वल टू 3 मायक्रो हेनरी. तर याचा अर्थ काय झाला मित्रांनो, इंडक्टरचं युनिट काय झालं, मायक्रो हेनरी. ठीक आहे, म्हणजे द व्हॅल्यू ऑफ इंडक्टर, ह्या इंडक्टरची व्हॅल्यू किती आहे, 3 मायक्रो हेनरी, म्हणजे हे झालं इंडक्टन्स. द व्हॅल्यू ऑफ इंडक्टर इज नोन ॲज इंडक्टन्स. ठीक आहे. आणि इथं सुद्धा लेकरांनो लिहितोय आपण द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर, द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर इज नोन ॲज कॅपॅसिटन्स. ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर इज नोन ॲज कॅपॅसिटन्स. ठीक आहे. तर मला असं वाटतंय की जस्ट ह्या फर्स्ट लेक्चर मध्ये जे आपण इंट्रोडक्शन बघितलंय पॅसिव्ह एलिमेंट बद्दल, कुठले कुठले आहेत, राम, लक्ष्मण, सीता, इन शॉर्ट रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर. आणि लेकरांनो पूर्णच्या पूर्ण इंजिनिअरिंग मध्ये, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये ह्या तिन्ही एलिमेंटचं स्वतःचं सेल्फ एक्झिस्टन्स खूप महत्वाचं आहे. आणि प्रत्येक इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस मध्ये हे असतात म्हणजे असतात. कुठे रजिस्टरची प्रॉपर्टी जास्त असेल, इंडक्टर कमी, कुठे इंडक्टर जास्त, रजिस्टर कमी, कुठे इंडक्टर कॅपॅसिटर जास्त, रजिस्टर कमी. वेगवेगळे जे कॉम्बिनेशन्स आहेत, ह्याच कॉम्बिनेशन आपण पुढे येणाऱ्या सिलेबस मध्ये अगदी व्यवस्थित डिटेल्स, ठीक आहे, आणि क्रिस्टल क्लिअर शिकणार आहोत. तर लेकरांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपण इथेच स्टॉप करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय. सी यू सून. धन्यवाद.